हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं परिक्विन व्हिडिओमध्ये। आणि सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, घरात बसून सगळ्यांनाच बोर होतं, त्याचबरोबर गरमी देखील आहे। त्यामुळे प्रश्न पडतो की रोज आपण मुलांना घेऊन कुठे जायचं, कारण मुलं देखील दिवसभर घरामध्ये किरकिर किरकिर करत असतात। तर लहान मुलांना घेऊन जाण्यासाठी सुंदर अशा गार्डनविषयी मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे। तर या गार्डनचं नाव आहे तात्यासाहेब थोरात उद्यान। हे गार्डन कोथरूड येथे आहे। कोथरूडमधील जो शिवाजी पुतळा आहे त्याच ठिकाणी हे गार्डन आहे। गार्डनची वेळ आहे सकाळी 6 ते 11 आणि रात्री म्हणजे संध्याकाळी 4 ते 8:30। हे जे गार्डन आहे खूप मोठं आणि खूप सुंदर आहे। त्याचबरोबर या गार्डनमध्ये सुंदर असे 4 प्रकारचे डायनासोर देखील आहेत। मोठे मोठे असे भव्य दिव्य डायनासोरचे टॅटू जे आहेत किंवा पुतळे आपल्याला म्हणता येईल ते उभे केलेले आहेत। आणि म्युझिकच्या साहाय्याने त्या पुतळ्यांची किंवा त्या डायनासोर हालचाल देखील करतात। त्यामुळे मुलांना हे जे डायनासोर आहेत ना ते खूप आवडतात आणि असं वाटतं की खरंच जिवंत डायनासोर आपल्यासमोर उभे आहेत। त्याचबरोबर त्यांचा आवाज देखील त्यांना दिलेला आहे, त्यामुळे ते आणखीनच सुंदर आणि छान वाटतं। अंशू, अंश काय पाहतोय? डायनास कधी बघितले तू डायनासोर? सुंदर असे डायनासोर तर आहेच, त्याचबरोबर कमीत कमी 15 ते 16 प्रकारच्या घसरगुंड्या देखील तुम्हाला इथे पाहायला मिळतील। आणि झोके तर तुम्ही सांगूच नका किंवा विचारूच नका। झोके तर एवढे आहेत की जवळपास 25 ते 30 प्रकारचे झोके इथे लावलेले आहेत। आणि सीसॉ आहे, परत ते गोल सर्कल जे असतं ते गोल सर्कल देखील आहे। लहान मुलांसाठी छोट्या घसरगुंड्या आहेत, मोठ्या मुलांसाठी वेगळ्या म्हणजे मोठ्या घसरगुंड्या आहेत, लहान मुलांसाठी वेगळे झोके आहेत, मोठ्या मुलांसाठी देखील वेगळे झोके आहेत। अशा वेगवेगळ्या प्रकारच्या खेळण्या देखील खूप सुंदर आणि मुलांना एन्जॉय करता येतील अशा आहेत। म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्येच नाही तर कधीही तुम्ही एनी टाईम एक दिवस मुलांना तिथे घेऊन जाऊन खुश करू शकता आणि मुलं देखील हे सगळं पाहून खुश होतात। इथं मग परी आणि अंश खूप असं छान मस्ती केली त्यांनी आणि खूप घसरगुंड्या खेळल्या, सीसॉ खेळला, त्याचबरोबर झोका देखील खेळला। त्याला तर घरी यायची इच्छाच नव्हती, बळच आम्ही टायमिंग झाल्यानंतर त्याला घरी घेऊन आलो। पण लहान मुलांना घेऊन गेल्यानंतर त्यांचीही छोटीशी एक ट्रिप होती आणि आपल्यालाही छान। आपण एकाच गार्डनमध्ये जर सतत मुलांना घेऊन गेलो तर त्यांनाही बोर वाटतं, नाविन्य काही वाटत नाही। म्हणून वेगवेगळ्या ठिकाणच्या छोट्या छोट्या गार्डन जरी असतील आणि अशा ठिकाणी आपण मुलांना नेलं तर मुलांना खूप मज्जा येते आणि मस्ती वाटते। पण हे छोटं गार्डन नाही आहे, खूप मोठं आहे, बसण्यासाठी पण प्रशस्त असं लॉन आहे। त्याचबरोबर लाकडाचं ओंडके जे आहेत त्यापासून बनवलेले सुंदर असे बाकडे आहेत बसण्यासाठी। व्यायामासाठी एक वेगळं प्रशस्त असं दिलेलं आहे की तिथं वेगवेगळ्या प्रकारचे व्यायामाचे जे उपकरणं आहेत ते लावलेले आहेत। तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचा व्यायाम देखील तिथे करू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम तर आपण इथे गेल्यानंतर करूच शकतो, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की बसण्याची तर सोय खूप छान आणि सुंदर आहे आणि खूप मोठा एरिया आहे बसण्यासाठी आणि खेळण्यासाठी मुलांना देखील। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला वॉकिंग करण्यासाठी खूप मोठं असं सर्कल गोल राऊंड जवळपास 3 किंवा 2 किलोमीटर एवढं चालता येईल आपल्याला, एवढं गोल राऊंडचं सर्कल त्यांनी सोडलेलं आहे की त्याच्याहून फक्त आपण चालू शकतो। मग या ठिकाणी बघा तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये की वेगवेगळ्या प्रकारचे व्यायामाचे उपकरणं लावलेले आहेत। बघा इथं अंश जे चालण्याचं मशीन जे लावलेले त्याच्यावर उभा राहून चालण्याचा प्रयत्न करतोय। त्याचबरोबर सायकलिंग जे आहे ती इथं एक लेडीज सायकलिंग करताना दिसत असेल तुम्हाला।
त्याचबरोबर सगळ्यात आकर्षणाची गोष्ट म्हणजे इथं एरोप्लेन ठेवलेला आहे, शोपीस म्हणून ठेवलेला आहे. तर तुम्ही इथं सुंदर असं एरोप्लेन बरोबर फोटो देखील काढू शकता. आणि हे बघा, हे जे समोर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय ते बसण्यासाठी खूप मोठं लॉन आहे, खूप मोठं गार्डन आहे. या ठिकाणी एक ग्रुप आलेला होता, डान्स ग्रुप, जे की डान्सची प्रॅक्टिस करत होते. एवढं सुंदर हे गार्डन आहे आणि शांत देखील आहे. जरी सिटीमध्ये असलं तरी खूप शांत आणि खूप सुंदर आणि हिरवळीनं नटलेलं गार्डन आहे. हे बघा, व्हिडिओमध्ये तुम्हाला हे मुलं प्रॅक्टिस करताना दिसत असतील. हे स्वतःच्या डान्सचं कुठला तरी ग्रुप आहे आणि ते प्रॅक्टिस करतात. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, या ठिकाणी आपल्याला दत्तगुरूचं तर दर्शन होतंच, त्याचबरोबर त्याच गार्डनमध्ये सुरुवातीला ज्या ठिकाणी कमान आहे त्या ठिकाणी छोट्याशा राधाकृष्णाचं देखील आपल्याला मंदिर पाहायला मिळतं. राधाकृष्णाचं देखील दर्शन होतं. त्याचबरोबर त्याच मंदिरात गणपती बाप्पाचं आणि आपली कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचं देखील दर्शन होतं. हनुमान रायाचं देखील दर्शन होतं. असं सुंदर गार्डन आहे. नक्की तुम्ही अवश्य या ठिकाणी भेट द्या. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.